नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 16 फेब्रुवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? खालीलपैकी कोणत्या संघाने केरळच्या संघाला हरवून 79 क्रमांकाच्या संतोष ट्रॉफी 2026चं विजेतेपद या ठिकाणी जिंकलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, सर्व्हिसेस. बरोबर, तर सर्व्हिसेसने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो केरळच्या संघाला हरवून 79 क्रमांकाचे जे काही संस्करण होतं संतोष ट्रॉफी 2026चं त्याचं विजेतेपद या ठिकाणी जिंकलेलं आहे. विजेतेपद जिंकलेलं आहे सर्व्हिसेसने, तर उपविजेता या ठिकाणी ठरलेला आहे कोण? तर केरळ राज्य. क्लिअर? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारत कोणत्या वर्षी चौथ्यांदा ब्रिक्सचे अध्यक्षपद स्वीकारत आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 2026 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लक्षात घ्या, आपला प्यारा भारत देश 2026 वर्षी फॉर द 4th टाइम चौथ्यांदा ब्रिक्सचं अध्यक्षपद या ठिकाणी स्वीकारत आहे. 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. भारताचे ब्रिक्स शेर्पा सुधाकर दलेल यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली या ठिकाणी पहिली ब्रिक्स शेर्पा बैठक झालेली आहे. 2026 ची थीम आहे, लिहून घ्या, बिल्डिंग फॉर रेझिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी. प्रश्न काय आहे? चौथ्यांदा ब्रिक्सचं अध्यक्षपद भारत स्वीकारत आहे 2026 मध्ये. मग स्वाभाविक आहे, याच्या अगोदर 3 वेळेस कधी कधी भूषवलं तर भारताने यापूर्वी 2012, 2016 आणि 2021 मध्ये ब्रिक्सचे अध्यक्षपद या ठिकाणी भूषवलेले होतं. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 2026चा चांग क्रॅन्डल मानवतावादी पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही. कोण कोण? तर पर्याय क्रमांक ए, डॉक्टर हरिप्रिया अरविंद आणि पर्याय क्रमांक बी, डॉक्टर आर व्यंकटेश. या दोघांना या ठिकाणी 2026च्या चांग क्रॅन्डल मानवतावादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. भारताच्या अरविंद आय केअर सिस्टीममधील वरिष्ठ नेत्रतज्ञांची 2026चा चांग क्रॅन्डल मानवतावादी पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मोतीबिंदू अंधत्व रोखण्यासाठी त्यांच्या अपवादात्मक आजीवन योगदानासाठी त्यांना या ठिकाणी ओळखलं गेलेलं आहे. बरोबर, आणि त्यांच्या या योगदानासाठी त्यांना चांग क्रॅन्डल मानवतावादी पुरस्कार 2026ने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात, तर लगेच बाकीचे जे काही नवनवीन या ठिकाणी पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत त्यांच्यावरती चर्चा करूया. 2025चा ट्रान्सफॉर्मेशनल लीडर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला जय शहा यांना. मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार 2025 देण्यात आला जयंत नारळीकर यांना. इस्रायल शांती पुरस्कार देण्यात आला डोनाल्ड ट्रम्प यांना. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 देण्यात आला ग्रासा माशेल यांना. अशोक चक्र 2026ने सन्मानित करण्यात आलं शुभांशु शुक्ला यांना. राष्ट्रपती पोलीस रंग प्रेसिडेंट्स पोलीस कलर हा जो काही पुरस्कार देण्यात आला तो सिक्कीम पोलिसांना देण्यात आला. भारतेंदू हरिश्चंद्र जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला नमिता गोखले यांना. मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार देण्यात आला पद्मा तळवलकर यांना. क्रेफोर्ड पुरस्कार 2026 देण्यात आला वीरभद्रन रामनाथन यांना. आणि चांग क्रॅन्डल मानवतावादी पुरस्कार 2026 डॉक्टर हरिप्रिया अरविंद आणि डॉक्टर आर व्यंकटेश यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. आर्क्टिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी फेब्रुवारी 2026 मध्ये नाटोने कोणता नवीन लष्करी समन्वय उपक्रम सुरू केलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आर्क्टिक सेंट्री. काय? आर्क्टिक सेंट्री या ठिकाणी हा जो काही उपक्रम आहे लष्करी समन्वय उपक्रम आहे, इनिशिएटिव्ह आहे, तो सुरू केलेला आहे. कोणी? नाटोने. कशासाठी? आर्क्टिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी. या ठिकाणी नाटो बद्दल बोलण्यात आलं, तर नाटो बद्दल एकदा चर्चा करूया. नाटोचा फुल फॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. मराठीमध्ये म्हणता येईल उत्तर अटलांटिक करार संघटना. स्थापना झाली 4 एप्रिल 1949ला. 14वे सरचिटणीस आहेत मार्क रुटे. नाटोचे मिलिटरीचे कमिटी अध्यक्ष आहेत जुसेप्पे कावो ड्रॅगोन. मुख्यालय आहे ब्रसेल्स बेल्जियम या ठिकाणी.
नाटोचे सदस्यत्व आहे 32 देशांकडे, त्याच्यामध्ये 30 युरोपियन देश आहेत आणि 2 उत्तर अमेरिकन देश आहेत आणि 32वा सदस्य देश आहे स्वीडन. या सगळ्या एक ना एक गोष्टी ऑलरेडी एक्झाम्सला या ठिकाणी विचारण्यात आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 4. अलीकडे चर्चेत असलेले एक या ठिकाणी आत्मचरित्र आहे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी. या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए जनरल मनोज मुकुंद नरवणे असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? जनरल मनोज मुकुंद नरवणे. त्यांची ही ऑटोबायोग्राफी आहे ज्याचं नाव आहे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी. बरोबर. तर या ठिकाणी सध्या चर्चेमध्ये आहे या ठिकाणी हे ऑटोबायोग्राफी. प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. प्रश्न आहे एखाद्या पुस्तक किंवा त्यांच्या लेखकाबद्दल. तर लगेच नवनवीन प्रकाशित झालेले पुस्तकं आहेत, त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. व्हेन इट ऑल बिगन हे पुस्तक लिहिलं राकेश मारिया यांनी. सलमान खान द सुलतान ऑफ बॉलिवूड हे पुस्तक लिहिलं मोहर बासू यांनी. मोर फ्रॉम लेस फॉर मोर हे पुस्तक लिहिलं रघुनाथ माशेलकर आणि सुशील बोर्डे यांनी. सनातन संस्कृती की अटल दृष्टी हे पुस्तक लिहिलं वासुदेव देवनानी यांनी. द ग्रेट सँक्शन हॅक वाय इकॉनॉमिक सँक्शन्स डोंट वर्क द वे वी एक्सपेक्ट हे पुस्तक लिहिलं उर्जित पटेल यांनी. अर्ली नॉर्थ इंडिया अँड इट्स क्वीन्स हे पुस्तक लिहिलं देवेंद्र हंडा यांनी. ई माती कथा काहे अँड बक्षी जगबंधू द ग्रेट कमांडर हे पुस्तक लिहिलं विश्वभूषण हरिश्चंद्रन यांनी. आणि 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे ऑटोबायोग्राफी आहे कोणाची? तर जनरल M नरवणे यांची. पुढचा प्रश्न क्रमांक 5. अदानी पॉवरने अणुऊर्जा क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांची कोणती उपकंपनी सब कंपनी या ठिकाणी स्थापन केलेली आहे? सबसिडरी म्हटलं तरी काय हरकत नाही. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अदानी ॲटॉमिक एनर्जी लिमिटेड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याच्या मागचा उद्देश काय? तर अणु किंवा अणुऊर्जा स्रोतांपासून विद्युत ऊर्जा निर्माण करणे, प्रसारित करणे आणि वितरित करणे या उद्देशाने सेपरेट अदानी पॉवरने या ठिकाणी अणुऊर्जा क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी अदानी ॲटॉमिक एनर्जी लिमिटेड नावाची उपकंपनी या ठिकाणी स्थापन केलेली आहे. पुढचा प्रश्न उत्तर प्रदेशातील भारतातील पहिले काच संग्रहालय उत्तर प्रदेशातील इंडियाज फर्स्ट ग्लास म्युझियम या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये बांधले जात आहे? तर पर्याय क्रमांक सी फिरोजाबाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याच्या मागचा उद्देश काय? तर काच उद्योगाचा वारसा आणि पर्यटनाला प्रोत्साहन देणे. फिरोजाबादचे टोपण नाव आहे काचेचे शहर द सिटी ऑफ ग्लासेस. बरोबर. आणि हे महत्त्वाचं काय आहे? तर भारतातील काच निर्मितीचा इतिहास, कला आणि कारागिराचे प्रदर्शन करणे या सर्व उद्देशाने उत्तर प्रदेशातील भारतातील पहिले काच संग्रहालय या ठिकाणी फिरोजाबाद जिल्ह्यामध्ये बांधण्यात येत आहे. उत्तर प्रदेश स्थापना 24 जानेवारी 1950. मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी. राज्यपाल आनंदीबेन पटेल. राजधानी लखनौ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण रिहंद नावाचं. पुढचा प्रश्न क्रमांक 7. कोणत्या भारतीय राज्य सरकारने इलॉन मस्कच्या स्पेसएक्सची उपग्रह इंटरनेट उपकंपनी स्टारलिंक सोबत इरादापत्र LOI वरती स्वाक्षरी केलेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. LOI म्हणजे काय? लेटर ऑफ इंटेंट, ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये म्हणतो हेतुपत्र. बरोबर. आता या ठिकाणी गुजरात या राज्याने इलॉन मस्कच्या स्पेसएक्सची उपग्रह जे काही इंटरनेट उपकंपनी आहे स्टारलिंक त्याच्यासोबत या ठिकाणी हेतुपत्रावरती स्वाक्षरी केली आहे. कशासाठी? उद्देश काय? तर लिहून घ्या. उपग्रह ब्रॉडबँडसह दुर्गम, आदिवासी, सीमावर्ती आणि वंचित भागामध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देणे, इंटरनेटची सुविधा वाढवणे या उद्देशाने या ठिकाणी हा करार करण्यात आलेला आहे. कोणत्या राज्याने केला आहे? गुजरात. या राज्याची स्थापना 1 मे 1960 याच दिवशी महाराष्ट्र राज्याची देखील स्थापना झाली. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. राजधानी आहे गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान गीर, ब्लॅकबक आणि वनसदा आणि 5 महत्त्वाचे धरण सरदार सरोवर, उकाई, काढणा, दंतीवाडा आणि धारोई. पुढचा प्रश्न क्रमांक 8. केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये आत्मनिर्भरता अभियान सुरू केलेलं आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान याच्यावरूनच लक्षात आलं पाहिजे हे कोणत्या राज्याला बिलॉंग करतात? मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेश राज्यामध्ये या ठिकाणी आत्मनिर्भरता अभियान नावाचं अभियान सुरू केलेलं आहे. याचा उद्देश भारताला डाळींच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण बनवणे आणि जागतिक निर्यातदार बनवणे या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात आलं. देशभरामध्ये 1000 डाळी प्रक्रिया गिरण्या स्थापन करण्याची त्यांची योजना आहे
आणि हे अभियान उत्पादकता सुधारण्यासाठी संशोधन आणि शेतकरी संबंध मजबूत करणे या उद्देशाने देखील हे इनिशिएटिव्ह, हे अभियान कॅम्पेन सुरू करण्यात आलं आहे मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत. मध्य प्रदेश ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 झाली. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव, राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल, तर राजधानी आहे भोपाळ. 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान: बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो, आणि 4 महत्त्वाचे धरण: गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पुढचा प्रश्न क्रमांक 9. कोणत्या भारतीय राज्याने अलीकडेच एकाम नावाची स्वायत्त संस्था सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याच्या मागचा उद्देश काय? तर एआयचं जे काही नवोन्मेष आहे, स्टार्टअप्स आहेत आणि कार्यबल विकास आहे, या सर्व गोष्टींना प्रोत्साहन देणे, तसेच तेलंगणाला जागतिक एआय हब म्हणून या ठिकाणी बूस्ट देणे, स्थान देणे, या सर्व उद्देशाने एकाम नावाची स्वायत्त संस्था या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे तेलंगणा राज्य सरकारच्या अंतर्गत. जाता जाता तेलंगणाबद्दल चर्चा करून जाऊया. स्थापना 2 जून 2014ला. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, राजधानी हैदराबाद. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान: मृगावानी आणि महावीर हरिना, आणि 2 महत्त्वाचे धरण: सिंगूर आणि पोचरम. पुढचा प्रश्न क्रमांक 10. भारतीय हवाई दलाने कोणत्या देशाच्या रॉयल थाई हवाई दलासह संयुक्त इन सिटू हवाई सराव आयोजित केलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, थायलंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॉईंट लिहून घ्या. भारतीय हवाई दलाने सुकोई 30 MKI लढाऊ विमाने, IL-78 इंधन भरणारे विमानं आणि हवाई पाळत ठेवण्याचे प्लॅटफॉर्म तैनात केलेले आहेत. या सर्व गोष्टी या ठिकाणी भारतीय हवाई दलाने थायलंड देशाच्या रॉयल थाई हवाई दलासह संयुक्त इन सिटू हवाई सरावाच्या अंतर्गत आयोजित केलेल्या होत्या. पुढचा प्रश्न: कोणत्या बँकेने फेब्रुवारी 2029 पर्यंत भारतीय सैन्य दलातील कर्मचाऱ्यांना विशेष बँकिंग सुविधा प्रदान करण्यासाठी भारतीय सैन्यासोबत सामंजस्य करार केलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, IDFC फर्स्ट बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर IDFC फर्स्ट बँकेने फेब्रुवारी 2029 पर्यंत भारतीय सैन्य दलातील कर्मचाऱ्यांना विशेष बँकिंग सुविधा प्रदान करण्यासाठी भारतीय सैन्यासोबत सामंजस्य करार या ठिकाणी केलेला आहे. शेवटचा प्रश्न: CBI आणि भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र यांनी आयोजित केलेल्या सायबर आधारित आर्थिक फसवणुकीशी लढा देण्यावरील 2 दिवसीय राष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती? तर पर्याय क्रमांक ए, नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या परिषदेमध्ये नियामक सुधारणा, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी जागतिक सहकार्य याच्यावरती चर्चा झालेली आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम, कंटेंट, हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये, कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न: लखपती बिटिया योजना कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने सुरू केलेली आहे? तमिळनाडू, हरियाणा, दिल्ली की गोवा? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस, 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार, 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस, आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर?